राजांच्या जादूनंतर आता वळूया पुढच्या बातमीकडे। तुमच्या बँक खात्यात अचानक काही कोट्यावधींची रक्कम आली तर ही रक्कम जवळपास 81 लाख कोटी एवढी रक्कम असेल तर सोडून द्या, मात्र एका ग्राहकाच्या खात्यात खरंच चुकून एवढी मोठी रक्कम बँकेकडून वळती केली गेली। काय नेमकं प्रकरण पाहूया। बँकेची चूक, 81 लाख कोटींची लॉटरी। बँक खात्यात आले अचानक लाखो कोटी रुपये। खातेदार झाला मालामाल। आपल्या बँक खात्यावर महिन्याच्या शेवटी पगाराचे पैसे जमा झाले तरी काय आनंद होतो, त्यात जर कुणी तुमच्या बँक खात्यात अचानक हजार नाही, लाख नाही, कोटी देखील नाही तर तब्बल 81 लाख कोटी रुपये टाकले तर हे गंमत नाही तर खरंच असं घडलंय। तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे प्रत्यक्षात झालंय। पाहूयात नक्की हा काय प्रकार आहे। सिटी ग्रुप बँकेनं एका ग्राहकाच्या खात्यात 81 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच 81 लाख कोटी रुपये जमा केले। प्रत्यक्षात बँकेला फक्त 280 डॉलर्सच म्हणजे 24,492 रुपये पाठवायचे होते। मात्र बँकेच्या जुन्या ऑपरेशनल इश्यूमुळे आणि 2 कर्मचाऱ्यांनी बारकाईनं न पाहिल्यानं 24,492 ऐवजी 81 लाख कोटी रुपये ट्रान्सफर झाले। बँकेच्या कर्मचाऱ्यानं पैसे भरण्याची प्रक्रिया सुरू केली, त्याला दुसऱ्या अधिकाऱ्यांनाही मंजुरी दिली, पण ही मोठी चूक दोघांच्याही लक्षात आली नाही। सुमारे 1.5 तासानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांना खात्यातील शिल्लक रकमेतील तफावत लक्षात आली आणि चूक उघड झाली। अर्थात सुरक्षा यंत्रणेनं ही चूक वेळीच पकडली आणि ती सुधारली गेली। सिटी ग्रुप मध्ये अशा प्रकारची ही पहिली चूक नाही। यापूर्वी 2023 मध्ये अशा चुका बँकेकडून 10 वेळा झाल्यात। यामध्ये कर्मचाऱ्यानं चुकून जास्त रक्कम हस्तांतरित केली होती, मात्र या चुका वेळीच दुरुस्त करण्यात आल्या। 2020 मध्येही सिटी ग्रुपनं चुकून 900 दशलक्ष डॉलर्स चुकीच्या खात्यात पाठवले होते, जे परत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यायालयानं ती मागणी फेटाळली। या चुकीमुळे बँकेचे तत्कालीन सीईओ मायकेल कॉर्बेट यांना राजीनामा द्यावा लागला आणि बँकेला मोठा दंडही ठोठावण्यात आला होता। आता 2025 मध्ये 81 ट्रिलियन डॉलर्स ज्याच्या खात्यात जमा झाले त्यानं ते पैसे तत्परतेनं काढले नाही। आज काय तो बँकेला दिलासा। मात्र वारंवार असे प्रकार घडत असल्यानं बँकेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय।